नमस्कार, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे मराठी स्टोरीज वर्ल्ड. आणि आज आपण ऐकणार आहोत मर्मबंध भाग 9. पण त्याआधी जर मंडळी अजून तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर प्लीज जाऊन चॅनलला सबस्क्राईब करा. तसंच बाजूचं बेल आयकन प्रेस करायला विसरू नका. त्यामुळे येणाऱ्या नवीन पार्टचं किंवा नवीन स्टोरीचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत जाईल. तसंच तुम्हाला स्टोरी आवडत असेल तर छान छान कमेंट करायला आणि लाईक करायला देखील विसरू नका. चला तर मग सुरू करूया भाग 9. प्रिया ऑफिसनंतर सिग्नलवर गेली. आज तिला सगळ्यांशी बोलायचं होतं. तिने रेवाचे वडील आणि अजून 2 मुलींच्या आईवडिलांना बोलवलं. काका, तुमच्या मुली आता मोठ्या होत आहेत. हे वातावरण त्यांच्यासाठी चांगलं नाही. त्यांच्या भल्यासाठी त्यांना इथून दूर ठेवावं असं मला वाटतं. तुमचं काय मत आहे? प्रियाने विचारलं. तुमचं पटतंय आम्हाला, पण कुठं पाठवणार आम्ही त्यांना? रेवाचे वडील म्हणाले. काका, एक आश्रम आहे. मी तिथे बोलून ठेवलं आहे. खरं तर हे नियमामध्ये बसत नाही म्हणून ती तयार नव्हते, पण मुलींच्या भल्यासाठी ती तयार झाली, प्रियाने सांगितलं. लई उपकार झाले तुमचे आमच्यावर. ह्या मुलींचा घोर लागला होता जीवाला. आलेला दिस कसा जातोय ह्याची चिंता लागून राहायची, श्यामाची आई बोलली. ते तर आहेच, पण इतकं सोपं नाही ते. तुम्हाला तुमच्या मुलींना भेटता येणार नाही जोपर्यंत त्या आश्रमामध्ये आहेत, आणि त्यांनाही आश्रमामधून बाहेर येता येणार नाही जोपर्यंत त्या स्वतःच्या पायावर उभ्या राहत नाहीत, प्रिया म्हणाली. आम्हाला कधी भेटावंसं वाटलं तर? रेवाच्या वडिलांनी विचारलं. नाही भेटता येणार, कितीही महत्त्वाचं काम असेल तरी. आणि नियम मोडला तर ते मुलींना आश्रमामध्ये राहू देणार नाही. तिथे तुमच्या मुली सुरक्षित असतील. 3 वेळेचं खायला मिळेल, शिक्षण मिळेल, कपडा लत्ता मिळेल. बघा, विचार करा आणि सांगा मला, प्रिया म्हणाली. ते बराच वेळ एकमेकांशी बोलत होते. आम्ही तयार आहोत, तुम्ही घेऊन जा त्यांना, सुमीचे वडील बोलले. ठीक आहे, मी त्यांना कळवते. प्रियाने लागलीच शेखरला कॉल करून सांगितलं. सगळ्या फॉर्मॅलिटीज पूर्ण करून 2 दिवसांनी रेवा, सुमी आणि श्यामाला प्रिया आणि शेखरने आसरामध्ये शिफ्ट केलं. प्रिया खूप खुश होती. ती अधूनमधून आसरामध्ये जात होती मुलींना भेटायला. अधूनमधून शेखरबरोबर तिची भेट होत होती. मनीषने सुद्धा काही दिवसांमध्येच एक शिबिर आयोजित करून तिथल्या लोकांचं हेल्थ चेकअप केलं आणि त्यांना योग्य तो सल्ला आणि औषधं दिली. एक दिवस अचानक प्रिया मनीषच्या डिस्पेन्सरीमध्ये गेली. प्रिया, तू इथे? आणि हे काय झालं? मनीष तिच्या हातावर झालेल्या जखमेकडे बघून बोलला. त्याने नर्सला सांगून लगेच प्रियाचं ड्रेसिंग केलं. प्रिया, नक्की काय झालं? कसं लागलं तुला हे? खरं सांग, कारण ही जखम धारदार वस्तूंनी झालेली आहे, मनीषने तिला विचारलं. पण ती काही सांगणार त्या अगोदरच तिला चक्कर आली. त्याने तिला आराम करायला लावला आणि नर्सला तिच्याजवळ बसून त्याने शेखरला कॉल केला. प्रियाला जाग आली तेव्हा शेखर, मनीष आणि अजून कोणीतरी एक व्यक्ती तिच्या समोर बसले होते. तिने उठून बसण्याचा प्रयत्न केला. शेखरने तिला आधार देऊन बसवलं. आता कसं वाटतंय तुला? शेखर म्हणाला. ठीक वाटतंय, प्रिया म्हणाली. ती खूप दमलेली वाटत होती. प्रिया, कसं काय लागलं तुला? शेखरने विचारलं. तिने एकदा समोर बसलेल्या व्यक्तीकडे पाहिलं. सॉरी, ओळख करून द्यायची राहिली. हा निशांत, आमचा फ्रेंड. तुला सांगितलं होतं ना याच्याबद्दल, आठवलं? मनीष म्हणाला. हो, ओळखलं. नक्षत्रा खूप स्तुती करत असते तुमची. नाईस टू मीट यू, प्रिया म्हणाली. थँक्यू, मला सुद्धा तुम्हाला भेटून आनंद झाला, निशांत म्हणाला. कसं लागलं सांगतेस ना? शेखर तिच्यावर नजर रोखत म्हणाला. ते मी सिग्नलवर गेले होते मुलांना शिकवायला. तेव्हा तिथे काही टपोरी मवाली मुलं आली. ते मला रेवा आणि इतर मुलींविषयी विचारत होती. मी त्यांना इग्नोर केलं तर मला शिवीगाळ करायला लागली. आमच्या हातातोंडाशी आलेला घास तू काढून घेतला. आता तुला सोडणार नाही म्हणत त्यांनी माझ्यावर हल्ला केला. मीही त्यांच्याशी 2 हात केले, धुवून काढलं त्यांना, पण त्यांच्याकडे चाकूसुऱ्या होत्या. मी त्यांना ऐकत नाही म्हटल्यावर त्यातल्या एकाने पळता पळता माझ्यावर सुऱ्याने वार केला आणि तो माझ्या हाताला लागला, प्रियाने सांगितलं. पण ते ऐकताना शेखरला राग अनावर होत होता. निशू, तुला माहीत आहे ना काय करायचे ते? शेखर म्हणाला. हो, डोंट वरी. उद्या ते सगळे लॉकअपच्या आत असतील आणि त्यांना असा सहजासहजी मी सोडणार नाही, निशांत म्हणाला.
म्हणजे? प्रियाने गोंधळून विचारलं. म्हणजे काही नाही. चल, तुला घरी ड्रॉप करतो. गप्पा आराम कर. जास्त विचार करू नको. त्या गुंडांचं काय करायचं ते निशू बघेल, शेखर म्हणाला आणि प्रियाने मान हलवली. मनीष आणि निशांतला बाय करून ती शेखरसोबत निघाली. शेखर तिला घरी घेऊन गेला. तिला असं बघून प्रियाची आई घाईघाईने पुढे आली. प्रिया, हे काय झालं? कसं लागलं तुला? तू ठीक आहेस ना? श्यामलाबाई काळजीने प्रियाच्या तोंडावरून हात फिरवत विचारत होत्या. हो आई, मी बरी आहे. जरासं लागले, खरचटलंय फक्त. किती काळजी करतेस ग? प्रिया आईला म्हणाली. शेखर, बसा ना. आई, हे शेखर. मी सांगितलं होतं ना तुला, माझे आश्रमामधले फ्रेंड, प्रिया म्हणाली. हो, ये ना बाळा, बस. तुम्ही बसा, मी आलेच म्हणत आई किचनमध्ये गेली आणि दोघांसाठी पाणी घेऊन आली. थोडंफार बोलून शेखर निघाला, पण श्यामलाबाईंनी त्याला आग्रह करून जेवायला थांबवलं. ऋषीसुद्धा क्लासमधून आला आणि प्रियाच्या हाताला पट्टी पाहून त्याला टेन्शन आलं. ताई, हे काय? कसं लागलं तुला? पडलीस का तू कुठे? ऋषी प्रियाची चौकशी करत होता. त्याची नजर शेखरवर गेली. शेखर त्यालाच पाहत होता. ताई, हे कोण? ऋषीने विचारलं. हे शेखर माझे फ्रेंड आहेत. मला घरी सोडायला आले होते. आणि शेखर हा माझा छोटा लाडका भाऊ ऋषी. प्रिया ऋषीचे गाल ओढत म्हणाली. काही लाडका वगैरे नाही हां. कुणी घरी आलं की फक्त दाखवते की मी किती लाडका आहे ते. पण ह्या घरात हिचेच लाड जास्त होतात. ऋषी गाल फुगवत म्हणाला आणि त्यांची तुतुमेमे बघून शेखर गालात हसत होता. प्रियाच्या आईने जेवायला आवाज दिला आणि ते डायनिंग टेबलवर येऊन बसले. प्रिया पाणी घेण्याचा प्रयत्न करत होती, पण तिचा हात दुखत असल्याने तिला तो पुढे करायला त्रास होत होता. तिच्या चेहऱ्यावरचा त्रास बघून शेखर अस्वस्थ झाला. त्याने पाण्याचा ग्लास उचलून तिच्या हातात दिला. त्याला वाटणारी तिची काळजी प्रियाला दिसत होती. ती मनोमन सुखावली. जेवण जेवताना सुद्धा शेखर अधूनमधून प्रियाला बघत होता. तिला होणारा त्रास त्याला बघवत नव्हता. प्रियाला आई जेवण भरवत होती, त्यामुळे प्रियाचं सगळं लक्ष शेखरकडे होतं. जेवण झाल्यावर शेखरने सगळ्यांचा निरोप घेतला. जाताना त्याने प्रियाला काळजी घे, काही लागलं तर लगेच कॉल कर असं सांगितलं. शेखरच्या डोळ्यातली काळजी, त्याचं जेवताना तिला बघणं, त्याचं हक्काने तिला बोलणं ऐकून प्रियाला अशाही परिस्थितीमध्ये आनंदाने ओरडावंसं वाटत होतं. ती हवेत होती. दुसऱ्या दिवशी सकाळपर्यंत नाक्यावरची सगळी मावाली लॉकअपमध्ये होती. निशांत त्यांना चांगला प्रसाद देत होता. त्यांना का पकडलं आहे आणि ते का मार खात आहेत हे त्यांना अजून कळलं नव्हतं. ते निशांतकडे गयावया करत होते. साहेब, खरंच आम्ही काही केलं नाही हो. आम्हाला का पकडलं आहे? ते विनवणी करत होते. मारू नका म्हणून पाया पडत होते. मनसोक्त चोपून काढल्यानंतर निशांत बाहेर येऊन शांत त्याच्या चेअरमध्ये बसला. साहेब, एक सफारी घातलेला, केसांना चापून चुपून तेल लावलेला, डोळ्यावर जाड भिंगाचा चष्मा असलेला एक माणूस आत आला. बोला, निशांत बोलला. साहेब, मी किशोर मुजुमदार. रस्त्याच्या दुरुस्तीचं काम चाललं आहे ना, त्याचा मुकादम आहे मी. बरं, मग माझ्याकडे काय काम? निशांत बोलला. साहेब, ते माझ्या मुलांना पकडलं आहे तुमच्या हवालदारांनी. त्यांना सोडायला सांगा प्लीज. सगळी चांगली मुलं आहेत हो, माझ्यासाठी काम करतात ती, मुकादम बोलला. ती मुलं तुमच्यासाठी काम करतात म्हणून चांगली आहेत की ती चांगली आहेत म्हणून तुमच्याकडे काम करतात? निशांत बोलला. मला काही समजलं नाही साहेब, पण त्यांना तुम्ही का पकडलं आहे ते मला सांगा. मुकादम जरा जोशमध्ये आला. एका मुलीवर हमला केला आहे त्यांनी. तिला जीवे मारण्याचा प्रयत्न केला होता. तो तुम्ही सांगितला होता का ह्या चांगल्या मुलांना करायला? निशांत करारी आवाजात बोलला. साहेब, कोणीतरी चुकीची माहिती दिली आहे तुम्हाला. खूप साधी मुलं आहेत होती, असं काही करणार नाहीत, मुकादम म्हणाला. केस फाईल केली आहे. आता जे काही बोलायचं असेल ते कोर्टात बोला. येऊ शकता तुम्ही, निशांत बोलला. मुकादम आल्या पावली परत गेला. तो परत 1 तासाने वकिलाला घेऊन आला, पण निशांत बाहेर असल्याने त्या मुलांची बेल नाही झाली. 2 दिवसांची चांगली खरडपट्टी काढल्यानंतर निशांतने त्यांना चांगली तंबी देऊन सोडलं. शेखर निशांतकडून सगळी माहिती घेत होता. प्रियाला सुद्धा आता बरं वाटत होतं. तिने पुन्हा ऑफिस जॉईन केलं होतं. शेखर रोज सकाळी तिला घरून पिक करून ऑफिसला ड्रॉप करायचा. संध्याकाळीसुद्धा तोच तिला ऑफिसमधून घरी ड्रॉप करत होता.
प्रिया त्याला सांगत होती ती आता बरी आहे, पण त्याने तिचं अजिबात ऐकलं नाही. पूर्ण 1 वीक मी तुला पिक करणार आणि ड्रॉप करणार, बस विषय इथेच संपला, शेखर म्हणाला आणि तिने चुपचाप ऐकलं. रोज जाता येता गप्पा होत होत्या. एकमेकांचा सहवास हवा हवासा वाटत होता. प्रिया शेखरमध्ये गुंतत चालली होती, पण शेखरची सुई मात्र मैत्रीवरच अडकली होती. सिग्नलवर शिकवायला आता सुजित जात होता. त्याला जसा वेळ मिळेल तसं तो जायचा. त्याने इथून पुढे प्रियाला तिथल्या मुलांना शिकवायला जायचं नाही, मी मॅनेज करेल म्हणून सांगितलं होतं आणि तो ते करतसुद्धा होता. सगळ्यांनीच प्रियाला खूप चांगली साथ दिली होती. खरं तर शेखरची मात्र तारेवरची कसरत चालू होती पूर्ण आठवडा. माईंना सोडून कुणालाच हे माहीत नव्हतं. शेखर रोज संध्याकाळी प्रियाला सोडून पुन्हा ऑफिसला जात होता. त्याचा वर्कलोड खूप वाढला होता. तो मैत्रीबरोबरच त्याचं काम आणि आश्रम सगळ्या जबाबदाऱ्या व्यवस्थित पार पाडत होता. आज प्रिया ऑफिसला निघाली होती, पण तिला खूप उदास वाटत होतं. रोज शेखर यायचा तिला पिक करायला, पण आजपासून तो येणार नाही म्हणून ती नाराज होती. 1 हप्ता कसा गेला तिला कळलंही नव्हतं. नक्षत्रा, सुजित, मनीष आणि निशांत तिला 2-3 दिवसाआड भेटून जात होते. तिची विचारपूस करत होते. प्रियाचं घर आता त्यांना त्यांच्या घरासारखंच झालं होतं. श्यामलाबाई पण त्यांची खूप लाड करत होत्या. ऋषीचं आणि त्यांचं पण छान जमलं होतं. शेखरने खूप काळजी घेतली आहे माझी. रिटर्नमध्ये मलाही काहीतरी करायला हवं असं तिला सारखं वाटत होतं, पण काय करावं ते कळत नव्हतं. इकडे शेखरसुद्धा आश्रमामधून ऑफिसला जाण्यासाठी निघाला, पण त्याला काहीतरी चुकतंय, काहीतरी हरवल्याची भावना येत होती. त्याला कळत नव्हतं काय होतं. तो बहुतेक प्रियाला मिस करत होता, पण त्याचं मन त्याला हे एक्सेप्ट करू देत नव्हतं. कळत नकळत दोघेही एकमेकांना मिस करत होते. प्रेमाचा अंकुर हळूहळू आकार घेत होता. प्रियाला नक्षत्राकडून कळलं होतं की शेखरला गाजरचा हलवा खूप आवडतो ते. मला थोडं बरं वाटलं ना की मी स्वतःच्या हाताने गाजरचा हलवा बनवून शेखरसाठी घेऊन जाईल, प्रियाने ठरवलं. दिवसभर प्रियाचं लक्ष मोबाईलवर होतं. तिला शेखरचा कॉल एक्सपेक्टेड होता, पण त्याचा कॉल आला नाही. ती थोडी नाराज झाली. जाऊ दे, मीच कॉल करते, बिझी असेल बहुतेक. दिवसभर विचार करून प्रियाने रात्री शेखरला कॉल केला, पण त्याने उचलला नाही. तिने वैतागून मोबाईल बाजूला ठेवून दिला आणि झोपायचा प्रयत्न करत होती. मी किती मिस केला आज शेखरला. त्याला नसेल का आली माझी आठवण? निदान एक कॉल तरी करायचा. पण नाही, एवढं कोणी बिझी असतं का? बरं, मी कॉल केला तर तोही नाही उचलला. मीच त्याचा खूप विचार करत आहे का? मला नाही वाटत त्याला माझ्याबद्दल काही फिलिंग्स आहेत म्हणून. ती नाराज झाली. पण असं असतं तर त्याने माझी इतकी काळजी घेतली असती का? मी सुद्धा उगाच काहीतरी विचार करत असते. प्रिया मॅडम झोपा, सकाळी ऑफिस आहे, प्रिया मनातच विचार करत होती. शेखर रात्री उशिरा फ्री झाला. त्याने प्रियाचा मिस कॉल पाहिला, पण तेव्हा खूप रात्र झाली होती. प्रिया झोपली असेल ह्या विचाराने त्याने कॉल नाही केला. हाय, हाव आर यू? सॉरी, मी आज खूप बिझी होतो, कॉल करायला वेळ नाही मिळाला. तुझा मिस कॉल आत्ता पाहिला. विल कॉल यू इन मॉर्निंग, त्याने मेसेज टाईप करून पाठवला. सकाळी उठल्यावर प्रियाने मेसेज पाहिला आणि तिच्या चेहऱ्यावर हसू आलं. तिने पटापट आवरलं आणि ऑफिसला निघाली. दुपारी लंच टाईम झाला तरी शेखरचा कॉल आला नव्हता. इतकं कसं कुणी बिझी असावं? आता तिची चिडचिड होत होती, त्यामुळे कामातसुद्धा तिचं लक्ष नव्हतं. संध्याकाळी शेखरने वेळ काढून प्रियाला कॉल केला, पण तिने उचलला नाही. प्रियाने बऱ्याच वेळाने मोबाईल बघितला तर शेखरचा मिस कॉल होता. बहुतेक त्याचा कॉल आला तेव्हा ती नेमकी वॉशरूममध्ये होती. तिने शेखरला कॉलबॅक केला, पण त्याचा मोबाईल बंद येत होता. असेच 2-3 दिवस गेले. शेवटी तिनेच शेखरला संडेला भेटूया असा मेसेज केला. सॉरी, पण ह्या संडेला पॉसिबल नाही. मला आसरामध्ये सुद्धा जाता येणार नाही या संडेला, शेखरने रिप्लाय केला तिच्या मेसेजला. ती मनातून एकदम खट्टू झाली. नक्षत्रा तिला संडेला भेटायला आली होती. दोघींनी मस्त मूवीचा प्लॅन केला. मनीषला सुद्धा बोलवलं होतं, पण त्याला एका हॉस्पिटलला व्हिजिट करायची होती म्हणून दोघीच गेल्या. अशाच गप्पा गोष्टी चालू होत्या. त्यात शेखरचा विषय निघाला. नक्षत्रा,
शेखर ना एकदम प्रॅक्टिकल आहे. मला नाही वाटत तो कधी त्याच्या मनाचं ऐकत असेल म्हणून, प्रिया म्हणाली. असं अजिबात नाही प्रिया. उलट आमच्यामध्ये सगळ्यात सेन्सिटिव्ह कुणी असेल ना तर तो शेखर आहे, नक्षत्रा म्हणाली. पण मला तर असं कधीच नाही वाटलं. मला लागलं ना तेव्हा त्याने माझी खूप काळजी घेतली. मला तो वेगळाच शेखर वाटला तेव्हा. पण नंतर मात्र तो इतका बिझी झाला की एक कॉलसुद्धा करायला त्याच्याकडे वेळ नाही. प्रिया थोडं रागातच बोलली. तो असा नव्हता गं, पण आता तो स्वतःला कामामध्ये बिझी ठेवतो. आणि तुझं म्हणशील तर तुझ्याकडे पाहिलं ना की त्याला अनुची खूप आठवण येते. तू एकदम तिच्यासारखी दिसतेस म्हणून कदाचित तो तुझ्यापासून डिस्टन्स ठेवून असेल, नक्षत्रा बोलण्याच्या ओघात बोलून गेली. म्हणजे मला कळलं नाही. अनुची आठवण येते म्हणजे शेखर आणि अनु? प्रिया बोलता बोलता थांबली. अनु शेखरची गर्लफ्रेंड आहे? प्रियाने कसं तरी विचारलं. नाही, ती त्याची गर्लफ्रेंड नाही. आम्हाला सगळ्यांना वाटायचं त्यांचं एकमेकांवर प्रेम आहे म्हणून, आणि ते दिसायचं सुद्धा. शेखर तर तिच्यासाठी काहीही करायला तयार असायचा. अनु म्हणजे शेखरचा प्राण होता गं. पण शेखरने जेव्हा तिला लग्नासाठी विचारलं तेव्हा तिने तिचं दुसरं कुणावर तरी प्रेम आहे म्हणून सांगितलं. ती नाही म्हणाली शेखरला. आम्हालाही हे खरं नव्हतं वाटत तर शेखरचं काय झालं असेल. लहानपणापासून तो प्रेम करत होता तिच्यावर. पूर्ण तुटून गेला तो त्यानंतर. तिची आठवण नको म्हणून स्वतःला कोणत्या ना कोणत्या कामात सतत बिझी ठेवतो तो, नक्षत्रा म्हणाली. हे सगळं ऐकून प्रियाला खूप वाईट वाटलं. पण तो आता सिंगल आहे हे ऐकून तिचं मन मात्र सुखावलं. ती नक्षत्रा बोलत होती ते ऐकत होती. असं प्रेम करणारा भेटायला भाग्य लागतं, ते तिचं नसावं. मला तर तिची कीव येते कधी कधी प्रिया, नक्षत्रा बोलत होती. तिच्या बोलण्यातून तिला अनुबद्दलची चीड आणि शेखरची सहानुभूती दिसत होती. प्रिया घरी आल्यावर तिच्या रूममध्ये बसली होती. आई बेडरूममध्ये आली तेव्हा प्रिया कुठल्या तरी विचारामध्ये गडली होती. प्रिया, आईने मोठ्याने तिला आवाज दिला. काय ग आई? तिची तंद्री भंग झाली. कसला विचार करत होतीस? कधीपासून आवाज देत होती जेवायला मी, पण तू इथे समाधी लावली होतीस. एवढा कसला विचार करत आहेस? प्रियाच्या आईने विचारलं. आई, मला तुझ्याशी बोलायचं आहे. आपण जेवण झाल्यावर बोलूया का? प्रिया म्हणाली. हो चालेल, चल आता जेवून घे. ऋषीला केव्हाची भूक लागली आहे, तो थांबला आहे तुझ्यासाठी, श्यामला म्हणाल्या. जेवण झाल्यावर प्रिया आणि श्यामलाबाई दोघी बोलत बसल्या. ऋषी अजूनही जागा होता म्हणून प्रियाने शेखरचा विषय टाळला. ऋषी झोपल्यावर प्रियाने आईला सांगायला सुरुवात केली. तिने नक्षत्राने तिला जे शेखरविषयी सांगितलं होतं ते सगळं आईला सांगितलं.